आपण जे काय आता आंदोलन उभा केले 13 ते 14 दिवस झालं, 15 दिवस झाले, या सगळ्या आंदोलना आपल्याला यश येते असं दिसतंय. कारण की आता प्रांताधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्यांना सक्त सूचना दिल्या ट्रेडिंगधारकांना. आज त्यांनी द्यायचीच मनस्थिती आहे असं म्हणत होतं, पण मिटवायची मनस्थिती अजून त्यांची नाही आहे. त्यामुळं आपल्यात असा एक निर्णय झालाय प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशावरून की तिने बुधवारी म्हणजे उद्या मिटिंग करतील आणि उद्या म्हणजे मंगळवार मिटिंग करून बुधवारी 4 वाजता मजुरी वाढ जाहीर करतो असं त्यांचं मत आहे. प्रांताधिकाऱ्यांनी काय सांगितलं हे ऐकायला बुधवारी तिने आपल्याला पाहिजे तशी दरवाढ जर झाली नाही तर प्रांताधिकारी साहेब कलेक्टरांच्या आदेशानं स्वतः यंत्रमागधारकांना एवढी मजुरी वाढ झाली पाहिजे असा आदेश काढतील आणि त्याची अंमलबजावणी या सगळ्या ट्रेडिंग धारकांना करावं लागेल असं त्यांनी आपल्या समोर प्रस्ताव ठेवल्यात आणि आपण विचारपूर्वक तो प्रस्ताव मान्य केलेला आहे. कारण स्वतः प्रशासनानं आपल्याला ते सांगितलेल्या जबाबदारीनं की आम्ही आदेश करणार, तो ट्रेडिंगवाला तुम्हाला सगळ्यांना मान्य करावा लागेल. नाही मान्य केला तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार होईल, त्याला जबाबदार तुम्ही राहशील म्हणून. त्यामुळे आपल्याला बुधवारपर्यंत संयमाची भूमिका घ्यावी लागेल आणि बुधवारी जर हा प्रश्न संपला नाही तर प्रांत अधिकाऱ्यांनी आपल्याला आदेश तशा पद्धतीने जर सांगितले, त्या पद्धतीने जर काढले नसतील तर त्यांच्याच दारात आपल्याला परत आमरण उपोषणाला बसावं लागेल असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. ही आपली भूमिका बरोबर आहे का नाही? तुमच्या या भूमिकेवर सांगत नाही आपल्या लक्षात ठेवा. त्यामुळे उद्या दिवस संयम काढा. गुरुवारी जर झालं नाही आपल्याला सर्व कारखाने, बुधवारी जर झालं नाही तर सांगाले मी, बुधवारी जर झालं नाही आपल्याला गुरुवारी संपूर्ण गाव बंद करावं लागेल आणि परत इथे येऊन बसावं लागेल. पण प्रांताधिकाऱ्यांचं मत असं आहे की आम्ही काहीही करून बुधवारी तुम्हाला परिपत्रक काढून देऊन विषय संपवणार. त्याबद्दल प्रांताधिकारी साहेब, सर्व प्रशासनाचं, सर्व यंत्रमागधारकांच्या वतीने आम्ही जाहीर आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज की. मी मनाच्या बुद्धीला दमाचा खाणा घातलाय. आमच्यासाठी 1 दिवसासाठी थांबायचं आहे. उद्याचा 1 दिवस, परवा दिवशी तुम्हाला अपेक्षित जे आहे त्या पद्धतीने यशस्वी केलं जाईल.